राष्ट्रीय योग दिनानिमित्त इंदिरा गांधी स्टेडियम या ठिकाणी योग दिन साजरा करण्यात आला आहे. काय सांगाल एकंदरीत? स्वास्थ्यपूर्ण जीवनासाठी योग आवश्यक आहे. आजकालची आपली जी जीवनशैली बदललेली आहे, ज्याच्यात ताणतणाव आहेत, शारीरिक व्यायामाचं एक महत्त्व कमी झालेलं आहे. तर अशा वेळेला योग हीच एक साधना आहे की जी आपल्या सगळ्यांना तंदुरुस्त ठेवू शकते. आणि योग साधनेमुळे फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्य देखील तुमचं चांगलं राहायला मदत मिळते. आणि योग हा लहान वयापासून अगदी वृद्ध वयापर्यंत सर्वजणांना करता येण्यासारखा प्रकार आहे. त्यामुळे योगाकडे सर्वांनी वळावं अशी मी गोंदियावासींना विनंती करतो. आज योग दिवस आहे, त्याच्यामुळे गर्दी खूप आहे, पण ही गर्दी नेहमी राहावी आणि रोज प्रत्येकाने जीवनात योगला बिलकुल बिलकुल हे लाईफस्टाईल म्हणून अंगीकारणं गरजेचं आहे. कारण हे एक दिवस करायचा उपचार नाही आहे. कारण ही जर शैली आपण अंगीकारली तरच आपण आयुष्य स्वस्थपणे घालवू शकता. समितीच्या वतीने योग दिन साजरा करण्यात आला. काय सांगा? मागे उभे राहा ना. आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्तानं गोंदिया नगर परिषदेच्या अंतर्गत नगर योग समिती व गोंदिया नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने योग करण्याचा प्रोग्राम आयोजित करण्यात आला. अतिशय सुंदर रीतीने झाला. सगळ्यांचं खूप सहकार्य मिळालं. आपल्या पत्रकार बांधवांचं सुद्धा खूप सहकार्य आहे यात. तसेच खूप सारे नागरिक इथं उपस्थित झाले. योग हा आंतरराष्ट्रीय जगाला दिलेला भारतीय संस्कृतीचा एक काय म्हणता येईल त्याला एक देणगी म्हणता येईल किंवा जगाला दिलेलं एक हे आहे की ज्याने सर्वांनी रेग्युलरली योग करावा. योग हा प्रकृतीसाठी चांगला असतो. इतना उत्साह देखते हुए नगर परिषद गोंदिया आने वाले समय में इंदिरा गांधी स्टेडियम में स्वयं का योग दिवस इसी इंदिरा गांधी स्टेडियम में नगर परिषद गोंदिया मनाएगा. और हम नगर उत्सव समिति जो योग नगर उत्सव समिति है उनके लिए गोंदिया शहर में वो जहाँ भी जगह की मांग करेंगे हम वहाँ उनके लिए व्यवस्था कर देंगे. आने वाले समय में योग का जो 13वां योग उत्सव जो होगा अंतर्राष्ट्रीय योग उत्सव वो यहीं पर मनाया जाएगा. ऐसा मैं आप सबको विश्वास दिलाता हूँ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.